इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये जाईल 2 चमचे तेल, 1 चमचा जिरे आणि उभा पातळ काप करून घेतलेला कांदा. 2 मिडियम आकाराचे कांदे मी इथे घेतलेले आहेत. तो छान आपल्याला परतून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत. नंतर त्यामध्ये आपल्याला फरसबी घालून घ्यायचा आहे, सिमला मिरची आणि हिरवा वाटाणा. या भाज्या प्रत्येकी अर्धे ते पाऊण वाटी घालून घ्यायच्या आहेत आणि या भाज्यांना छान वाफ आणायची आहे. झाकण ठेवून 2 मिनिट छान वाफ आल्यानंतर बाकीच्या भाज्या देखील ॲड करायच्या आहेत. तसेच की उभा कट करून ठेवलेला टोमॅटो आणि फ्लॉवरचे तुरे मी इथे मिठाच्या पाण्यात उकळून घेतलेले आहेत, ते देखील घालून घ्यायचे आहे. या भाज्यांना छान वाफ आल्यानंतर यामध्ये जातील आपले बाकीचे मसाले. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा पुलाव मसाला आणि भरपूर कोथिंबीर घालून घेतल्यानंतर तोपर्यंत मी दुसरीकडे 1 वाटी तांदळाचा भात शिजवून घेतलेला आहे. त्यामध्ये काही नाही, फक्त 1 चमचा तूप आणि थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेला आहे. तो भात देखील या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि पाहू शकता भात आपला छान मोकळा फडफडीत तयार झालेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये भरपूर कोथिंबीर आणि मीठ थोडंसंच टाकायचं आहे. मीठ टाकताना काळजी घ्यायची आहे की आपण भात शिजवून घेताना देखील इथे मीठ टाकून घेतलेले आहे. तर बघा, सुंदर तयार झालेला आहे आपला पुलाव. झटपट तयार होतो, काहीही तयारी करायची गरज नाही. जे रोजच्या वापरात सामान असतं त्यातच तयार झालेलं आहे. पाहू शकता. तुम्हाला आवडली का रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच करून पहा आणि कशी झाली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद.